रान गेला तरी चालत, पर तो खोटा नाही होणार. मग झालं तर समजा गाव जमलाय, पोरं बेल भंडारा ठेवलाय. तुम्ही शपथ घ्या, विषय संपला. माझा आणि माझ्या माणसांचा न्याव होतोय. पाटील, या तर शपथ घ्यायला बसलोच आहे. एक सांगतो, गाव म्हणून समजासनी याची त्याची जागा आहे. मग आम्ही कुठं जायचं? आम्ही तर गावाच्या बाहेर डोंगर माथ्यावर टेकड्यावर आमची मेंढर घेऊन त्यासनी चारतोच आहे. कुठवर चालायचंही. कृष्णाच्या काळात गाय गुरांसाठी जनावरांसाठी मुबलक माळरानं होती, पूर्ण होती. ह्याला दिसत होतं कलियुगात काय होणार ते. म्हणूनच त्यानं गाय गुरांची सेवा केली. का तर ते आटून तरी माणसं मुक्या जनावरांचा विचार करते. काय लागतो पाटील त्यास? पोटभर चारा आणि पाणी. त्या बदल्यात ते तुम्हासने आशीर्वादच देतात आणि बरंच काय. ह्याचा विचार करा. प्रत्येक गावाच्या बाहेर एक माळरान पाहिजे जनावरांसाठी. नाहीतर एक दिवस असा येईल मुकी जनावर गावागावात शहराच्या चौकात चौकात उभी दिसत्या. यासनी कोणी अन्न पाणी बी विचारणार नाही. अशीच तडपडून तडपडून मरत्याल ती. माणूस स्वार्थी होता होता इतका निष्ठुर होईल का त्या भगवंताच्या डोळ्यात बी पाणी येईल. माझी परीक्षा आहे आज. तुमची इच्छा म्हणून यो बेल भंडारा हातात घेऊन शपथ घेतो.